अनुभव सांगतील त्यांना विनंती करतो की त्यांनी आपला साहित्यिक अनुभव सांगा. तर मी दोन किस्से सांगणार आहे साहित्यिक अनुभवाचे. तर किस्सा असा होता की सर जसे म्हटले की पोपटपंची त्याच अनुभवाचा किस्सा आहे. मी ठाण्याच्या ग्रंथसंग्रहालयामध्ये कवी संमेलन होतं आणि त्या कवी संमेलनासाठी गेलेलो होतो. आता मी त्या संस्थेचं नाव उद्धृत करणार नाही, पण तो अनुभव म्हणून आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचा आहे. तर कवी संमेलन सुरू झालं. कवी संमेलन झालं, आता माझं नाव येईल एक उत्सुकतेपोटी मी वाट बघतोय. कवी संमेलनातले पाठीमागचे 2 की 3 नावं राहिली आणि त्यांनी मध्येच पुरस्काराचा कार्यक्रम टाकला. बरं, पुरस्काराचा कार्यक्रम त्याच्यात 1-1.5-2 तास गेला. पुरस्कार ते पण नाविन्यपूर्ण पुरस्कार, म्हणजे 10-15 पुरस्कार, समाजभूषण पासून ते फार साहित्यभूषण पर्यंत. तर आता पुरस्कार झाले. आता आपण कवी आहे, आपण आलो एवढ्या लांबून पनवेलवरून ठाण्यापर्यंत, आपली कविता सादरीकरण केल्याशिवाय आपण जाऊ शकणार नाही. मी थांबले, आता माझं नाव येईल, मग माझं नाव येईल. असं करता तो पुरस्काराचे सगळे कार्यक्रम झाला. त्यांनी समारोप केला आणि मी तसाच थांबलो होतो, कारण माझ्या डोक्यामध्ये विचार आले की अरे मी कवी संमेलनासाठी कविता सादरीकरणासाठी आलोय आणि माझं म्हणजे पाठीमागची 2-3 नाव राहिली तर सूत्रसंचालकाने नाव सांगितलं. मी उठून तिच्या जवळ गेलो आणि म्हटलं तुम्ही माझं नाव का नाही घेतलं, आपण कवी संमेलनासाठी तर इथं जमलेलो आहोत, म्हणजे कवी संमेलन पण होतं त्याच्यातलं पाठीमागची नावं राहिलेली. तर हा का, त्यांनी बघितलं. तर म्हटलं आता ठीक आहे सर, एक काम करा, तुम्ही सादरीकरण करा. म्हटलं मॅडम कसं सादरीकरण करू, ही माणसं सगळी उठलीत आहे, ज्यांना ज्यांना पुरस्कार भेटला ते फोटो काढतात आहे, सगळे इकडं एक प्रकारे पांगलेले आहेत आणि मी कशी कविता सादर करू, माझ्या कवितेला काहीतरी मोल आहे ना. तुम्ही सर्वांना सूचना देऊन जर खाली बसवणार असाल तर मी कविता सादर करेन, अन्यथा मी कविता सादर करणार नाही. शेवटी ती सांगून थकली. सगळेजण आपापल्या एकदा कार्यक्रम पांगला की पांगला आणि कोणीही तिथे हे झालं नाही. शेवटी मी ठरवलं की माझी कविता या सगळ्यापेक्षाही महत्वाची आहे. मी इथं कविता सादर करणार नाही, जिथं माझ्या कवितेला व्हॅल्यू नाही तिथे मी सादर करणार नाही. आणि मी तिथून घरी आल्यानंतर मी ज्या संस्था आयोजित केलं होतं त्या संस्थेच्या संस्थापकांना मी मेसेज टाकला की असा या ठिकाणी आज असा प्रोग्राम झाला आणि त्या ठिकाणी अशी घटना घडली. हा, आणि एका कवीचा अपमान झालाय. मी टायटलच टाकलं होतं एका कवीचा अपमान, आणि तो असा लेख लिहून मी त्यांना पाठवला होता. त्यांनी नंतर मला माफी मागितली वगैरे, ठीक आहे आपण तुमचं माफी मागतो वगैरे. पण म्हटलं सर ठीक आहे, तो आता एक अनुषंगानं सूत्रसंचालनाकडून राहिलं वगैरे, पण असं इथून पुढे तरी कुठल्याही कवीच्या बाबतीत असं होतं का म्हणे, तो एक दुःखद अनुभव होता. दुसरी